नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर एक अतिशय छोटीशी पण मोठा बोध देणारी ही बोधकथा. एक अतिशय सुंदर स्त्री समुद्रकिनारी वाळूवर चालत होती. समुद्राच्या लाटांबरोबर एक खडा असलेली अंगठी तिला सापडली. तिने ती अंगठी उचलली खरी, तिच्याकडे बघितलं आणि शांतपणे तिने पर्समध्ये ठेवली. तिच्या चेहऱ्यावरच्या हावभावावर फारसा काही फरक पडला नव्हता. जवळच उभा असलेला एक म्हातारा मोठ्या कुतूहलानं हे बघत होता. अचानक तो आपल्या जागेवरनं उठला आणि त्या बाईकडे गेला. तिच्यासमोर त्यानं हात पसरला आणि म्हणाला, गेल्या 4 दिवसापासून मी काही खाल्लं नाही, तुम्ही मला मदत करू शकता का? त्या बाईनं लगेच पर्स उघडली, काहीतरी खायला शोधू लागली आणि तिला दिसलं की म्हाताऱ्याला त्या पर्समधली अंगठी दिसली आहे की काही वेळापूर्वी तिला समुद्र किनाऱ्यावर सापडली होती. मग तिनं ती अंगठी घेतली आणि म्हाताऱ्याला दिली. म्हाताऱ्यानं ती हातात घेतली. त्या अंगठीकडे तो बघू लागला आणि विचार करायला लागला, एवढी मौल्यवान वस्तू कोणी इतक्या सहजपणे कशी देऊ शकतं? म्हाताऱ्यानं त्या अंगठीकडे अगदी निरखून बघितलं. त्या अंगठीत जडवलेला जो खडा होता तो खडा नव्हता, तो हिरा होता. तोपर्यंत महिला वळून पुढे चालायला लागली. म्हातारा बाबा त्या महिलेच्या मागे गेला आणि म्हणाला, अहो अहो, तुम्हाला माहिती आहे, ही मौल्यवान हिऱ्याची अंगठी आहे. यावर त्या महिलेनं उत्तर दिलं, हो, मला खात्री आहे की त्या अंगठीत जडवलेला जो खडा आहे तो खरा हिरा आहे. पण एक सांगू, माझा आनंद या हिऱ्यात नाही आहे, माझ्या आत आहे. आत्तापर्यंत ही हिऱ्याची अंगठी माझ्याकडे नव्हती, त्यावेळी मी आनंदीच होते. समुद्राच्या लाटांप्रमाणे संपत्ती आणि कीर्ती येतात आणि जातात, आणि जर तुम्ही तुमचा आनंद त्यांच्याशी जोडलात तर तुम्ही कधी आनंदी होऊ शकत नाही. म्हाताऱ्यानं ती अंगठी त्या बाईला परत केली आणि म्हणाला, तुम्ही ही हिऱ्याची अंगठी ठेवा आणि यापेक्षाही तुमच्यातला जो समर्पणाचा भाव आहे ना, तो माझ्यामध्ये येऊ द्या, अशी मी देवाला प्रार्थना करीन. ज्या समर्पण भावामुळे तुम्ही मला इतक्या सहज ही हिऱ्याची अंगठी काढून दिली, तो भाव आणि ती मनाच्या आत आनंद शोधण्याची वृत्ती माझ्यामध्ये आली तर नक्कीच मी कुठल्याही परिस्थितीत आनंदी राहू शकेल. श्रोते हो, छोट्याशा गोष्टीवरनं त्या म्हाताऱ्यानं घेतलेला बोध आणि या दोघांच्या गोष्टीवरनं आपल्याला मिळालेला बोध खरंच किती मोठा आहे नाही? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.